अभिनेता गोविंदाचे आजही अनेक चाहते आहेत. त्याच्या स्टाईल आणि डान्सचं अनेकांना वेड आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे त्याचे चाहते देखील चिंतेत होते. मात्र आता या संपूर्ण चर्चांना पूर्ण विराम मिळालाय. पाहूयात. मेरा गोविंदा सिर्फ मेरा ही है और किसी का नहीं है. जब तक हम मुंह ना खोले प्लीज कोई भी चीज पे आप लोग ना बोलिए. अभिनेता गोविंदाचा घटस्फोट होणार. त्याची पत्नी सुनीतानं न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केलाय. अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर सुरू आहेत. मात्र यात खरं काय खोटं काय ते काहीच समजत नव्हतं. या सर्व चर्चा आणि अफवांवर आता पडदा पडलाय. गोविंदाच्या घरी बाप्पाचं आगमन झालं. यावेळी दोघांनी एकत्र गणपती बाप्पाचं आगमन केलं. या व्हिडिओमध्ये ते अगदी जवळजवळ उभे होते आणि खूप आनंदी सुद्धा दिसत होते. यावेळी गोविंदाच्या पत्नी सुनीताला घटस्फोटाच्या चर्चेवर प्रश्न विचारला असता तिने या सर्व अफवांना पूर्णविराम दिलाय. मेरा गोविंदा सिर्फ मेरा है असं म्हणत जोवर आम्ही काही सांगत नाही तोवर विश्वास ठेवू नका असंही तिने म्हटलंय. आज मीडिया के मुंह में थप्पड़ नहीं पड़ी है क्या हमको साथ में देख के? हाँ, इतना क्लोज अगर कुछ होता तो हम इतने नजदीक होते. हमारी दूरियां होती. कोई हम दोनों को अलग नहीं कर सकता है. चाहे ऊपर से कोई भी आ जाए, भगवान आ जाए, कोई शैतान नहीं आ जाए, कोई नहीं अलग कर सकता है. वो बोलते एक पिक्चर था ना, मेरा पति सिर्फ मेरा है, मेरा गोविंदा सिर्फ मेरा ही है और किसी का नहीं है. जब तक हम मुंह ना खोले प्लीज कोई भी चीज पे आप लोग ना बोलिए. गेल्या अनेक महिन्यांपासून सुनीता आहुजा आणि गोविंदा एकत्र दिसले नव्हते. गोविंदाच्या घटस्फोटाच्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये त्याच्यावर गंभीर आरोप लावल्याचा उल्लेख होता. मध्यंतरी गोविंदाच्या एका मित्रानं सुद्धा या चर्चा खोट्या असल्याचं म्हटलं होतं. इतकंच काय तर त्याच्या वकिलानंही कोणतीही केस नाही, सर्व ठीक आहे असं सांगितलं होतं. गोविंदाच्या मुलीनंही या वादावर प्रतिक्रिया दिली. सध्या कुटुंबात आनंदी वातावरण आहे असं म्हणत तिने घटस्फोटाच्या चर्चा फेटाळल्या. ज्यांच्यावर सर्वात आधी भगवान गणेशाचा आशीर्वाद असतो त्याच्या कुटुंबातील संकट दूर होतात, दुःख आणि अडथळे दूर होतात आणि समाजासोबत तो एकत्र राहू शकतो. आम्ही एकत्र राहावं अशी प्रार्थना करतो. आम्ही एकत्र राहावं यासाठी तुमच्या शुभेच्छा आहेतच अशी प्रतिक्रिया गोविंदानं दिली होती. त्यांच्यात खरंच धुसफूस आहे की आलबेल हे माहीत नाही, पण त्याच्या पत्नीनं दिलेल्या प्रतिक्रियेनंतर गोविंदाला गणरायाचा आशीर्वाद नक्की मिळालाय असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास, मुंबई.